माधव, हाँ आईंची काळजी वाटतेय ना? हो ग, कधी आई बरी असते, कधी अशी वागते. मला तर ना तिच्या बाबतीत काय करावं ना ते कळतच नाही. मी उपाय सांगितला होता, पण घरात तो कोणाला पटतच नाही. नीलिमा, तुला अंगाराचा उपाय पटतोय ना? नाही, तुला हे सगळं पटत नव्हतं आणि आता तूच. हो, मी म्हटलं ना तुला, आईंना बरं वाटावं म्हणूनच मी हे केलं. नाहीतरी तुम्हा सगळ्यांचा त्या अंगाऱ्यावर विश्वास आहेच. म्हटलं बघूया ना काय होतंय ते. तो विश्वासराव अंगारा घेऊन येतोय ना, ते फार बरं होते. तसा तो खूप चांगला आहे ग. हो, खरंय. पण मला असं वाटतंय की विश्वास या घरातच असता तर हे काहीच झालं नसतं. हो, म्हणजे आई वेळेवर अंगारा घेतायत का नाही त्याच्याकडे त्याचं बारीक लक्ष असायचं ना. पण तो इथून गेल्यापासून या सगळ्याकडे कोणीच लक्ष देत नाहीये. विश्वासराव नाही आले? नाही, आम्ही त्याचीच वाट बघतो. काका, काकी जेवण तयार झालं. अगं विश्वासराव आता येईलच. अंगारा घेऊन येऊ दे ना त्याला. आले विश्वासराव. ये विश्वासराव. चला, माझा काही उपयोग हो न हो, निदान या अंगाऱ्यासाठी तरी माझा उपयोग झालाच. अरे काय, सगळी डोंगरी बाबांची कृपा. माधव दादा, हा अंगार दे काका, मी देते. निश्चित. पूर्वा, हा अंगारा कोणाच्याही हातात पडून देऊ नकोस. आणि आईशिवाय कुणीही घेऊ नका. का, काही विशेष आहे का त्या अंगारात? विशेष असं काही नाही, पण आईंसाठी आणलाय ना तो, संपेल. खरंय खरंय, खूप गुणकारी आहे तो, सगळ्यांनाच उपयोगी ठरेल. मी सुद्धा एकदा ट्राय केला होता. हो, पण मग आता ट्राय करू नका. हा, आईंसाठी आणलाय तो, फक्त आईंसाठी. लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू.
एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.